अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी. ईमेल मागे नेमकी कोण? खोडसाळपणा की मोठा कट? आज सकाळी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. कारण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ईमेलवर थेट बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला होता. हा ईमेल नेमका कोणी पाठवला? या मागे कोणाचा हेतू होता? ही केवळ अफवा की कुठल्या मोठ्या कटाचा भाग? अशा अनेक प्रश्नांना उधाण आलं होतं. धमकीचा ईमेल प्राप्त होताच प्रशासनाने क्षणाचा विलंबही न करता पोलीस यंत्रणेला माहिती दिली. नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा संपूर्ण परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. पोलीस प्रशासनाने बॉम्ब शोधक पथक पाचारण केलं. लुसी आणि जंजीर या 2 प्रशिक्षित श्वानांसह आधुनिक बॉम्ब शोधक यंत्रणेद्वारे 6 मजली इमारतीची इंच तपासणी करण्यात आली. जिने, लिफ्ट, पार्किंग, कार्यालयीन दालने, संपूर्ण परिसर. या शोध मोहिमेत अग्निशमन दल आणि MID पथकांचाही सहकार्य घेण्यात आलं. सुमारे काही तास चाललेल्या या सखोल तपासणीनंतर एक महत्वाची बाब समोर आली. ती म्हणजे कोणतीही संशयास्पद वस्तू, कोणतेही स्फोटक, कोणताही धोका, काहीही आढळून आलं नाही. त्यानंतर प्रशासनाने ही धमकी केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आणि दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालय कामकाज पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आलं. मात्र इथेच प्रश्न संपत नाही. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी अशा प्रकारचे धमकीचे ईमेल येत असल्याने हा एकाच व्यक्तीचा उद्योग आहे का? सायबर गुन्हेगारीचा नवा प्रकार तर नाही ना? सुरक्षा यंत्रणाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न तर नाही ना? अशा अनेक शक्यता तपासल्या जात असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सायबर सेल करत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास किंवा आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. अहिल्यानगरमध्ये आज घडलेली ही घटना अफवा ठरली असली तरी या मागचा सूत्रधार शोधणं आता पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरणार आहे. अशाच बातम्या बघण्यासाठी आताच आपल्या आवडत्या निर्भीड जनता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा.